तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आलेले आहोत आपल्या यूट्यूब चॅनल एक्सप्लोअर विथ विटोमध्ये. तर आज आपण एका निसर्गरम्य वातावरणात उभे आहोत. तर मित्रांनो, आपल्याला इथं काय दिसते? हिरवीगार शेती, झाडी आणि या सगळ्या निसर्गाला अजून एक मनमोहक करणारा घटक म्हणजे हा डोंगर. तर मित्रांनो, हा डोंगर महादेवाचा डोंगर आहे आणि हा म्हाळुंगे गावातील सगळ्यात मोठा डोंगर आहे. तर मित्रांनो, आज आपण याच डोंगराला एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला भेटूया व्हिडिओमध्ये. मंचरपासून 12 किलोमीटर असलेले आणि कळंब गावापासून 6 किलोमीटर असलेले हुतात्म्यांच्या स्पर्शाने पावन झालेली हुतात्मा नगरी म्हणजेच म्हाळुंगे पडवळ हे गाव. गावात प्रवेश केला की पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते ती म्हाळुंगे गावाची कमान आणि थोडे पुढे गेले की आपल्याला पाहायला मिळते सुंदर ग्रामपंचायत आणि त्यावरती असलेला भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत महादेवाच्या डोंगराच्या पायथ्यापाशी. तर मित्रांनो, इथे यायला खूप पायवाटा आहेत, पण जर तुम्हाला गाडीवर यायचं असेल तर तुम्हाला माळवाडी या रोडने येण्याची वाट ही सोयीस्कर पडेल. तर मित्रांनो, आपल्याला इथे येण्याची वाट तर समजलीच असेल. तर आता आपण या डोंगरावर चढायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण डोंगराच्या अर्ध्या भागात येऊन पोहोचलेलो आहोत आणि या डोंगरावरती महादेवाची 2 मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. ती वरती गेलो आपण पाहूच. पण आम्ही जेव्हा एक्सप्लोअर करत होतो तेव्हा आम्हाला लोकांकडून कळालं की जेव्हा श्रावण महिना आणि महाशिवरात्र असते तेव्हा या ठिकाणी खूप गर्दी असते आणि लोकांकडून हेही कळालं आम्हाला की लोक पिढ्यानपिढ्या या डोंगरावर महादेवाच्या दर्शनासाठी येत आहेत. मित्रांनो, आता आपण डोंगराच्या वरच्या भागात येऊन पोहोचलेलो आहोत. डोंगराच्या पूर्व दिशेस आपल्याला म्हाळुंगे पडवळ हे गाव पाहायला मिळते. तर डोंगराच्या पश्चिम दिशेस आपल्याला चास हे गाव पाहायला मिळते आणि डोंगराच्या दक्षिण दिशेस आपल्याला कडेवाडी हे गाव पाहायला मिळते आणि उत्तर दिशेस आपल्याला म्हाळुंगे पडवळ येथील गहाळ वस्ती पाहायला मिळते. मित्रांनो, आता आपण डोंगराच्या सगळ्यात वरच्या भागात येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला इथे महादेवाची 2 मंदिरं पाहायला मिळतात. एक आपल्या डाव्या साईडला आहे आणि एक आपल्या उजव्या साईडला आहे. तर हे महादेवाचे असलेले एकाच ठिकाणी 2 मंदिरं हे आपल्याला दुर्मिळच पाहायला मिळतं. तसं पाहिलं तर हे या डोंगराचं आपल्याला वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. तर मित्रांनो, आता आपण डोंगराच्या टोकावरील असलेल्या 2 मंदिरांपैकी पहिल्या मंदिरापाशी आहोत. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या मंदिराचे बांधकाम हे दगड व चुना वापरून केलेले आहे. तर आता आपण बघतो की मंदिरातील वरचा भाग व सिमेंट वापरून केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराच्या आकाराला तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या मंदिरापाशी येऊन थांबलेलो आहोत आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे वीट आणि प्लॅस्टरमध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळते.
सगळा डोंगर पाहिला आणि आम्ही काल एक्सप्लोर केलं. तर एक्सप्लोर केलं म्हणजे काहीतरी नवीन इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला सापडणारच. तशीच आम्हाला काल एक इंटरेस्टिंग गोष्ट कडेवाडी गावकऱ्यांकडून ऐकायला मिळाली आणि ती म्हणजे इथे पाटबांधणीचं काम चालू असताना तिथे एक गावकऱ्यांना नंदी सापडला आणि तो नंदी आजही आपल्याला कडेवाडीतील महादेवाच्या मंदिरात पाहायला मिळतो. ही खरंच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महादेवाचा संपूर्ण डोंगर एक्सप्लोर केलेला आहे. तुम्हाला जर ट्रेकिंग आणि निसर्गात फिरायची जर आवड असेल तर तुम्ही या डोंगराला नक्कीच भेट देऊ शकता. आणि पावसाळ्यात जर तुम्ही भेट देणार असाल तर तुम्हाला निसर्गरम्य दृश्य पाहायला नक्कीच मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एक्सप्लोर विथ विटो, एक्सप्लोर विथ क्युरिओसिटी.